रामोशी बेरड या जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करून उर्वरित प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील बेरड रामोशी समाजाला भारतीय राज्यघटनेचे कलम 341 व 342 नुसार घटनात्मक हक्क व अधिकार प्राप्त झालेले असून सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून याची अंमलबजावणी झाली नाही। बेरड रामोशी समाजाचा गेझेटर ऑफ बॉम्बे प्रांत, कर्नाटक पार्ट, धारवाड, बेलगाम, बिजापूर, कांद्रानुसार महाराष्ट्रामध्ये बेडर या जातीला रामोशी या नावाने देखील ओळखले जाते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये बेडर या जातीला भिल्ल या नावाने देखील ओळखले जाते। त्यामुळे याचा विचार करून बेडर रामोशी समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष रावसाहेब मोरे, धुळे जिल्हा युवक अध्यक्ष भागवत वाघ, नामदेव मोरे, कांतीलाल वाघ, रवींद्र सूर्यवंशी, भूषण जाधव, जगदीश सूर्यवंशी, रमेश वाघ आदी उपस्थित होते। गट्टा महाराष्ट्र राज्य सहकार्याध्यक्ष रमेश वाघ। आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात रामोशी बेरड समाजाला आरक्षण हे आम्हाला मिळायला पाहिजे याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि हे आरक्षण आम्हाला आधीच मान्य झालेलं आहे, परंतु काही राजकारण्यांनी तो कायदा अंमलात आणलेला नाही तसे निवेदनात आम्ही नमूद केलेले आहे। आणि आता हा लढा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पेटवून आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे आमचे अध्यक्ष माननीय लोकनेते दौलत साहेब यांनी आदेश काढलेले आहेत। आणि त्या आदेशाचे आम्ही पालन करीत प्रत्येक जिल्हा तालुक्यातून रामोशी बेरड समाज हा आरक्षणाचे निवेदन देत आहे। आणि लवकरच आम्ही आमचे जर समजा ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत 30 ते 31 तारखेपर्यंत हे आमचे जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर 2/11/2020 रोजी आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यालयांसमोर प्रत्येक आमदार खासदार असतील यांच्यासमोर एक बॉम्बाबॉम्ब आंदोलन म्हणून आम्ही सादर करणार आहेत। आणि ते लवकर आमची या आरक्षणाबाबत त्यांनी दखल घ्यावी अशी आम्ही त्यांना आता निवेदनाद्वारे सूचना देत आहोत।